शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या 40गाव शाखेची तब्बल 5,33,85,356 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह 4 जणांविरुद्ध 40गाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावानं घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्यानं ते NPA झाले होते। बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्यानं बँकेनं कार्यवाही सुरू केली। मात्र या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेले मशिनरी कंपनीच्या चालकांनी संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानुसार बँकेच्या 40गाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमांन्वये 40गाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आलाय। दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि उन्मेष पाटील यांच्यात अलीकडेच भूखंड प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते। त्यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांनी स्टेट बँकेसह अन्य एका बँकेला गंडवल्याचा आरोप केला होता। या आरोपाच्या अवघ्या 3 दिवसांनंतरच हा गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी ही मोठी अडचण मानली जात आहे। लोकनायक न्यूज